श्री क्षेत्र सद्गुरू निवास गुरुकुल जुईनगर. सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने गुरुकुलचा उद्घाटन समारंभ 4 ऑक्टोबर 1998 रोजी पार पडला. 28 आणि 29 एप्रिल 1999 रोजी वैशाख पौर्णिमेच्या अत्यंत पवित्र प्रसंगी सद्गुरू अनिरुद्धांनी या तीर्थक्षेत्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा यांच्या मूर्तींची स्थापना केली. या कार्यक्रमाचा 2 दिवसात अत्यंत पवित्र मंत्राचा सतत जप झाला. गंडकी नदीच्या पात्रातील पवित्र दगडातून देवांच्या मूर्ती कोरल्या गेल्या. सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी गोमुखाच्या आकाराच्या क्षेत्रात मूर्तीची स्थापना केली. दररोज पहाटे ते उघडले जाते आणि तिन्ही मूर्तींची 16 पायरी विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर मूर्तींना उत्तम सजावटीमध्ये सजवले जाते. 3 मूर्ती दर्शवल्या आहेत. पुरुषार्थ मानवी साधनांचा उद्देश म्हणजे इच्छाशक्ती म्हणून काम दर्शवणारी महाकाली, असुरांना घाबरवणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी ती. पुरुषार्थापैकी एक म्हणून अर्थ पैशाची बाब दर्शवणारी महालक्ष्मी, सर्व अडथळ्यांचा नाश करणारी ती आणि पुरुषार्थापैकी एक म्हणून धर्म, धार्मिकता दर्शवणारी महासरस्वती, आजार दूर ठेवते आणि भक्तांना निरोगी ठेवते. या 3 मूर्तींकडे पाहिल्यावर आपल्याला पंचधातू पासून बनवलेले 2 सिंह दिसतात. हे सिंह अतिशय निश्चित वैज्ञानिक आणि आध्यात्मिक निकषांवर बनवलेले गेले आहेत. या सिंहांना आल्हाद, आनंददायी आनंद आणि संतोष, समाधान असे नाव देण्यात आले आहे. महायोगपीठाचे अवतार श्री शांतादुर्गा समोरील उजव्या बाजूला असलेल्या स्तंभाच्या आत एक घडा आहे. घडा किंवा कलशात भारतातील 30 शक्तिपीठ आणि धर्मपीठांची माती असते. या सर्व वैशिष्ट्यामुळे गुरुकुल हे एक अत्यंत पवित्र स्थान आहे. ज्या दिवशी वरील मूर्तीचे अभिषेक करण्यात आले त्या दिवशी सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी त्यांचे नित्यगुरु श्री मकरंद स्वामी यांच्या उपस्थितीत धर्मचक्र देखील स्थापित केले. हे चक्र धातूचे बनलेले आहे आणि त्यात 24 दांडे आहेत. 52 भक्तांच्या घरी ओम साई, श्री साई, जय जय साईराम चा सतत जप करून धम्मचक्र ऊर्जावान आणि सक्रिय करण्यात आले. प्रत्येक घरी 3 दिवस राहण्याचा कालावधी होता. सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे मानवी रूपातील सद्गुरू श्री विद्या मकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये म्हणजेच त्यांचे पंजोबा आहेत. त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होती आणि ते सर्व वेदशास्त्रांमध्ये पारंगत होते. ते एक महान साई आणि विठ्ठल भक्त होते. म्हणून या अभ्यासिकेत भक्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. या खोलीत मंत्राचे पठण, देवाचे नाव जप, पवित्र शास्त्रांचे वाचन आणि ध्यान करता येते. ती श्री विद्या मकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये अभ्यासिका. पवित्र अग्नी उद्घाटनाच्या वेळी श्री अनिरुद्धांच्या कृपेने आणि आशीर्वादाने येथे पवित्र अग्नी प्रज्वलित करण्यात आला. त्या दिवसापासून हा अग्नी कोणत्याही विरामाशिवाय जळत आहे. आद्यपिपा दिवंगत परमपूज्य सुरेशचंद्र दत्तोपाध्ये यांची समाधी. 19 एप्रिल 2007 रोजी सद्गुरू अनिरुद्धांच्या सूचनेनुसार आद्यपिपाची समाधी स्थापित करण्यात आली. सद्गुरू साईनाथांनी स्वतः आळ यांना दिलेल्या उदीच्या कलशासह त्यांच्या अस्थी समाधीमध्ये ठेवल्या आहेत. समाधीमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि भक्ती या 5 पुरुषार्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 6 पायऱ्या आहेत आणि 6ही पायऱ्या मर्यादा पुरुषार्थाची आहे. पुरुषार्थ बापूंनी सुसज्ज केला आहे. 6 पायऱ्यांच्या वरच्या व्यासपीठावर आद्यपीप नियमितपणे वाचत असलेले साई सच्चरित्राची प्रत ठेवली आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात पहिल्या 3 शनिवारी गुरुकुलमध्ये अश्वस्थ मारुती पूजन केले जाते. तसेच अश्विन नवरात्रात ललिता पंचमी उत्सव आणि मार्गशीर्ष महिन्यात वैभव लक्ष्मी उत्सव येथे साजरा केला जातो. अमावस्ये व्यतिरिक्त दररोज दत्तयाग, व्यंकटेश याग आणि गणेश याग देखील येथे केले जातात. श्री वर्धमान वृत्ताधिराज. वर्धमान या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? जो वाढतो आणि वाढू देतो. हे दोन्ही घटक वर्धमान या शब्दात समाविष्ट आहेत. भूतिक
मनोमय आणि प्राणमय पातळीवरील विविध केंद्रे, ज्याचा अर्थ स्थूल, सूक्ष्म आणि नेत्रावरील निष्क्रिय स्तर देखील आहे, या व्रताच्या मदतीने सक्रिय होतात, असे सद्गुरू श्री अनिरुद्धांनी या व्रताचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले. 24 डिसेंबर 2009 रोजी सद्गुरू श्री अनिरुद्धांनी या व्रताचे महत्त्व अधोरेखित करणारी एक संबंधित कथा सांगितली. अशा प्रकारे ते प्रत्येक श्रद्धावानासाठी तेव्हापासून पाळण्यासाठी खुले करण्यात आले. श्री वर्धमान व्रताधिराज हे मानव जन्मानंतर मानवी जीवन वाया न घालवण्याचे आश्वासन आहे. हे वर्धमान व्रताधिराज म्हणजे महामार्ग आहे. परमेश्वराच्या नव अंकुर ऐश्वर्य प्राप्त करण्याचा सर्वोच्च मार्ग. श्री वर्धमान व्रताधिराज हे सर्व व्रतांमध्ये किंवा व्रतांमध्ये सर्वोच्च शिखर आहे. श्री वर्धमान व्रताधिराज हे सार्वभौम व्रत आहे, जी दैवी आशीर्वादाला बळकटी देते आणि पापी आणि पुण्यवानांच्या अत्यंत दुर्दैवी लोकांचा नाश करते. सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या उत्पत्तीची कथा सांगून त्याचे महत्त्व विशद केले. सदैव विठ्ठलाची भक्ती आणि दत्तगुरूंच्या ध्यानात तल्लीन असणारे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू मानवी रूपातील सद्गुरू श्री विद्या मकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये. बुडती हे जन पाहावे ना डोळा, म्हणून कळवळा त्यांचा. बुडती हे जन पाहावे ना डोळा, म्हणून कळवळा त्यांचा. संत तुकाराम महाराजांचा हा महान अभंग किंवा श्लोक त्याचा अर्थ सांगण्यासाठी घेतला. तो कार्तिकी एकादशीचा दिवस होता. गोपीनाथ शास्त्री यांच्या काही समवयस्कांसह निंब गावी गेले होते. निरूपण आणि कीर्तन संपले असले तरी गोपीनाथ शास्त्रींचे मन करुणा आणि भावनांच्या लाटांनी भरलेले होते. त्यावेळी त्यांनी हृदयातून श्री विठ्ठलाचे आवाहन केले आणि प्रार्थना केली, हे भगवान विठ्ठल, या गरीब संतांची विनंती समजून घ्या आणि कलियुगातील आपल्यासारख्या मानवावर कृपा करा आणि येणाऱ्या काळात आम्हाला असा सोपा मार्ग दाखवा जो आम्हाला कलीच्या भयानक परिणामापासून दूर ठेवण्यास मदत करेल. आपण सामान्य लोक अतिशय यादृच्छिक, गोंधळलेल्या किंवा अनौपचारिक पद्धतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. तथापि कौटुंबिक कर्तव्यांच्या ओझ्याखाली दबलेला सामान्य माणूस नीट प्रार्थनाही करू शकत नाही. गोपीनाथ शास्त्रींनी ती संपूर्ण रात्र अशीच प्रार्थना केली. ते त्यांच्या आवडत्या ठिकाणी पंजरा नदीच्या काठावर 9 दिवस काहीही न खाता आणि न पिता विठ्ठलाच्या मूर्तीला आलिंगन देत बसले. अशा प्रकारे वर्धमान व्रताधिराजची उत्क्रांती मानवांसाठी आनंद आणि कल्याणाचा सर्वोच्च मार्ग होता. म्हणून त्यांनी त्यांच्या वंशात हजारो पौर्णिमेचे दिवस अखंडपणे वर्धमान व्रत चालू ठेवले. जो कोणी आयुष्यात किमान 24 वर्षे किंवा 18 वर्षाच्या वयापासून मृत्यूपर्यंत अर्धी वर्षे श्री वर्धमान व्रताधिराज हे अनुसरण करतो, तो आपल्या आयुष्यात अधिकाधिक पुण्यवान आणि आनंदी बनतो. त्यांना नेहमीच शांती मिळते. जो कोणी आयुष्यातील किमान 9 वेळा किंवा 1/4 वर्षे हे व्रत पाळतो, त्याला त्याच्या महापापांपासून मुक्ती मिळते. जो कोणी आयुष्यात एकदा तरी भक्तिभावाने हे व्रत करतो, त्याच्या दुःखाची आणि वेदनांची तीव्रता कमी होते. जो कोणी आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा हे वार्षिक व्रत करतो, त्याला आनंदाची प्राप्ती होते आणि जीवनातील दुःख दूर होतात. वर्धमान व्रताधिराजाचे निरीक्षण करताना कोणते पैलू पाळावेत याबद्दल एक पुस्तिका उपलब्ध आहे. या व्रताचे सुमारे 9 पैलू आहेत. व्रतकाळ आणि पठण. व्रत आणि पठणाचा काळ. दुसरे आहे वर्जक प्रकरण, निषिद्ध गोष्टी. तिलस्नन, तिळाचे तेल लावल्यानंतर आंघोळ करणे. त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम. 4. 5. त्रिदोष धूपशिका. 6. त्रिपुरारी त्रिविक्रम भोग. 7. इच्छादान. 8. पुरुषार्थ दर्शन म्हणजेच मंदिरांना भेट. उदयपमनम. व्रताची सांगता करण्यासाठी या पुस्तकेत या प्रत्येक पैलूबद्दल तपशीलवार माहिती आहे. अशा प्रकारे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पवित्र दिवशी सुरू होणारे हे व्रत, जे दत्त जयंतीचे देखील निमित्त आहे, हळूहळू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला समाविष्ट करते आणि अशा प्रकारे हळूहळू आपल्याला शुभ प्रतिध्वनी प्राप्त होतात आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी प्रत्येक श्रद्धावानाची दृढ श्रद्धा आहे.